मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉगमध्ये. आज ना समर्थच्या खाऊच्या डब्यामध्ये ना मला मकाचं कणीस द्यायचं होतं आणि एकच मकाचं कणीस होतं, तर त्यातला अर्ध समर्थसाठी मी इथं सोललं आणि मस्त असं तेल टाकून थोडीशी मीठ आणि चिमूटभर लाल तिखट टाकून ना छान असं त्याला भाजलं आणि त्याच्या खाऊच्या डब्यामध्ये मी त्याला दिलं. ते खुश झाला आणि लाडू झोपला होता ह्या टायमिंगला. आता बनवलं तर त्याचं गार होईल आणि ते कडक होतं गार झाल्यानंतर. लाडूसाठी अर्ध कणीस ठेवले, लाडू उठल्यानंतर लाडूसाठी मी स्पेशल बनवणार आहे. आणि आम्ही ब्लॉग अपलोड करायला बाहेर आलो. ये चल. झटपट चिवडा आमच्यात सगळ्यांना आवडतो, त्यासाठी मी लसणाचा एक गड्डा घेतलेला आहे आणि ही वल्ला लसूण आहे त्यामुळे त्याची सालच निघत नव्हती. मग चिवड्यात तसंही छान वाटतं, तर मी छान असं त्याला दगडानं छान चिचून घेतलं. त्यानंतर कढई गरम केली, त्यामध्ये तेल टाकायचं आहे, जिरे मोहरे टाकायचे. एकदम साधा सिंपल गरम गरम चिवडा ना खरंच खूप छान लागतो आणि केलं ना एका दिवसात हा चिवडा संपून सुद्धा जातो आमचा. आणि मी नेहमीच करते. मला एकदा कमेंटसुद्धा आलेली की चिवड्यावर तुझा जोर जास्त आहे. तर हो, आमच्यात चिवडा सगळ्यांना आवडतो. आणि गोकुळचे चुरमुरे घेतलेले आहेत मी. कोल्हापुरी मेवा नाही घ्यायचा, तो थोडासा निब्बर असतो, जे की आपण दिवाळीत ते चिवडा बनवतो. मला त्याचा आवडतच नाही, कारण ते माझ्या माहेरी मिळत नाही. हे जे चुरमुरे असतात तर हेच आमच्या तिकडे भेटतात आणि इथं सुद्धा आता भेटायला लागलेत. माझं नवीन लग्न झाल्या भेटत नव्हतं मला. आई पप्पा तिकडूनच संक्रांतीच्या वेळेस येते वेळेस ना असं मोठं ठिकं आणले होते 2-3 वेळा. असं 4-5 बॅगा असं घेऊन यायची तिकडून. आणि आता हे हमखास इकडं भेटायला लागले बरं का. तर मस्त असं जिरे मोहरे टाकले, लसूण टाकलं. त्यानंतर इथं मी ज्यूस बनवला होता, ती चिक्कू तिथंच राहिले होते ठेवायचे आहोनला. तर चिक्कूचा ज्यूस बनवून मी फ्रीजमध्ये ठेवला आहे. आहो अजून आले नाहीत गावाकडून, तर येतील थोड्याच वेळात. तर चिवडाही बनवते मस्त असा इन्स्टंट. आणि शेंगदाणे टाकले, तेल, जिरे मोहरे, तिखट, मीठ, हळद आणि शेंगदाणे. झालं आमच्या चिवड्यातलं साहित्य एवढंच असतं आणि मस्त खमंग लागतो. शेंगदाणे ना छान तळून घ्यायचे कुरकुरीत आणि वरून मस्त असं तिखट टाकलेलं आहे. तर लालसुद्धा नाही, मी काळं तिखट टाकलं, कारण लालपेक्षा काळ्याचं छान लागतं, कारण त्याच्यामध्ये भरपूर असा मसाला असतो म्हणून. आणि छान तळून घ्यायचं, खमंग फोडणी तळायची. मीठसुद्धा त्यामध्येच टाकलं. छान असं आता झालं की झालं. आपली जी चुरमुरे आहेत स्वच्छ केलेली त्यात टाकायचे आणि खालीवरी करून घ्यायचे. आणि असे चुरमुरे बनवून ठेवलेला चिवडा याची डायरेक्ट तुम्ही सुकी भेळ बनवू शकता, ओली भेळ बनवू शकता. आणि जास्त तर मी त्याच्यासाठीच बनवत असते. आणि माझं लक्ष बाहेर होतं, अहो आले का, कारण खिडकीतून गाडी आलेली दिसते आणि आमच्या गाडीचा आवाज लगेच ओळखायला येतो. कोण आलं कोण आलं? एवढ्या गडबडीत पण पार्सल शेवा उपला. आतून काय काय पाठवलं बघा. शिजवलेले कणस, कलिंगड. अहो जेवण करता? अहो ज्यूस पे, पाणी पिऊ नका लई. छान. खरं का? अजून पार्टी आहे बाबा, पार्टी कधी? जाय विचार पप्पाला. काय म्हणते माहिती का, मी पप्पासोबत छान वाटतंय आणि दादा तुझ्यासोबत, तू दादासोबत छान वाटते म्हणते मला सकाळी. मी पप्पासोबत छान वाटते आणि दादासोबत, तुझ्यासोबत नाही छान वाटत मी, हाय ना? तुला कोण छान वाटतंय? किती नालाय काय. आईसोबत छान वाटत नाही का? वाटतं का नाही? आईसोबत छान वाटतं? होय लाडू, लाडू तू झोपलेला ना? गाव म्हटलं की गुरुवारचा बाजार आलाच. तर सगळा भाजीपाला चांगला स्वस्त आणि ताजा ताजा शेतकऱ्याचा मिळतो. त्यामुळं मला सगळा भाजीपाला गावाकडूनच आहो घेऊन येतात. गुरुवारी संध्याकाळी बाजार केला की मग गावाकडल्या घरी आणि इकडं अशा हिशोबानंच ते आठवड्याचा बाजार भाजीपाला घेतात. आणि इथं कसं खूप महाग पण भेटतंय, लांब पण आहे
आणि जायला मला वेळ पण नसतो, त्यामुळं मला ना आठवडाभराचा भाजीपाला गावाकडून येतो प्रत्येक वेळेस. तर नंदबाईंनी इथं मकाचे कणस सोलून सगळं त्याची साल स्वच्छ करून आणि सोबत शेवग्याच्या शेंगासुद्धा आणि भरपूर मकाचे कणस, कारण पोरांना आवडतं ना. जसं की मी आज सकाळी त्याला शाळेत खाऊच्या डब्यात पण दिलं होतं. मीठ टाकून शिजवता पण येते आणि एखादी रेसिपीसुद्धा मी ट्राय करेन. त्यानंतर मग आम्ही इथं कलिंगड चिरून घेतलं. समर्थ आला नव्हतं स्कूलमधून, त्याच्यासाठी मी ठेवलं तिथं अर्धं आणि अर्धं आम्ही तिघासाठी घेतलं. आणि एक इम्पॉर्टंट काम होतं म्हणूनच आहो आले होते आणि येते जेवढं काही साहित्य घरात होतं जे आमच्याकडे घेऊन यायचं होतं ते घेऊन आले होते. आणि झालं 15 दिवसात सुट्ट्या लागणार आहेत, आम्ही परत तर गावाकडंच जाणार आहे. आणि इथं आमच्या मस्त अशा गप्पासुद्धा चाललेल्या होत्या. गप्पा म्हणजे काहीतरी चिडवायचं टिंगल त्यांची ते चालूच असतं. आणि कामाचं पण बोलणं आमचं तिथं थोडंसं चाललं होतं. मीच जरा त्यांची मजा घेत होते तिथं. मग मस्त असं आम्ही कलिंगड ते खाऊन घेतलं. 2:30 वाजले होते आणि आहो गावाकडे निघाले होते, कारण जाऊन त्यांना शेवग्याच्या शेंगा काढायच्या होत्या. काय 2-4 ठिके निघतील तेवढे पाठवायचे होते. आज गाडी होती मार्केटला आणि ते सांगोलला आले आणि पाठीमागून त्यांना फोन आला की असं असं आज गाडी आहे आणि शेंगा काढता का. आणि मग तसं त्यांना 1-2 गडीसुद्धा भेटले दुपारच्या नंतर, एका फोनवर येतात. तर त्यांच्यासाठी मस्त ते नको म्हणत होते आता कलिंगड खाल्ले पण लाडू. पप्पा सोबत पिऊन जा की, पप्पा सोबत पिऊन जा की. मग बनव म्हणलं मी पिऊन जातो. आणि सोबत लाडूला सुद्धा प्यायचं होतं. आणि मुलांना समजतं बरं का, पप्पा उन्हात चालले शरबत बनव. इतका हुशार आहे ना लाडू, तर काही विचारू नका तुम्ही. त्याला काही सांगायची शिकवायची गरज नाही, स्वतःला त्याला खूप काही गोष्टी समजतात. जसं की आज त्यांनी पप्पासाठी शरबत बनव, इतकं आश्चर्य वाटलं. पप्पासुद्धा म्हणले बनव पी तुम्ही. आणि सोबत त्याला सुद्धा प्यायचं होतं. तर दोघालाही मी इथं शरबत 2 ग्लास दिलेलं. उल्लू बनाया, बडा मजा आया. तुला कमी दिले, जास्त घेतलं पप्पानं. मला तर दिलंच नाही. हा, तुला पप्पासोबत लई छान वाटतंय ना. जा पप्पासोबत गावाकडे. किती क्यूट आहे. सावकाश सावकाश सावकाश. देऊ तुला काय रे उष्ट इकडलं इकडं चालले दोघांचं. बाकी दाखव तुला तिथे मग. अरे देवा, पसंत गाण्यारडे कुठले का माहित. अहो किती लेकराला फसवताय सांगा बरं. गट्ट पेते तर त्याचं जास्त घेते. बाळा ह्या ग्लासात जास्त होतं. नका बस झाले की आता. खुश आहे ती पप्पा काही करा खुशच असतात. मम्मी किती बी पप्पा सोबत छान वाटते का. मला दे एक गोट, एकच गोट. अरे का मग ग्लास देतात मला. कसं ते कमाई बाटला घे. हा पी पी पी. बस बस बस. आणि ते चव बघितली मी. कसं आहे जाऊन किती शेंगा तोडायचे, किती ऊन आहे. अहो किती वाजले, 2:30 वाजले. कसं आहे, तुम्ही शहरातली माणसं आम्ही खेड्यातली माणसं. म्हणलाल त्या बाया. कुठं माहिती पण माहिती का माहित आहे. सांगू सांगे नका. बाय करा पप्पाला, बाय करा. नका एवढ्या उन्हात पप्पा चाललं. शौकात जावा. बागातल्या ताज्या शेंगा. हळद, तिखट, लसूण, शेंगदाणे, खोबरं, चवीनुसार मीठ. काय चालतंय मम्मी निवांत. तुमचंच काय चाललंय सांगा. काय बनवताय. घर कुणाला. तुला स्वतःला.